भगवंताच्या प्रेमाला लवकर पात्र होतो। ही त्रिपुटी समजली की हा अभंग समजायला काहीच अडचण नाही। विठ्ठल विठ्ठल ज्ञान असू द्या, संसारात राहू द्या वा परमार्थात राहू द्या, त्याचं वागणं बिनचूक अशा प्रकारचं होईल। वैराग्याचं जीवन जर तर असेल तर सामान्य व्यवहारामध्ये लोक जे संसारामध्ये विषयामध्ये गुंतलेले आहेत तो तिथे जास्त रममाण होत नाही। श्रीमद भगवद्गीता आपल्याला सांगते नतेश रमते जाण्याचा तो एक अत्यंत सुलभ मार्ग आहे। बाकीच्या गोष्टी करताना ज्ञानाचा जास्त उहापोह केला नाही, कारण सामान्य लोकांची त्याच्यामध्ये सहज प्रवृत्ती नाहीये। आता सुद्धा तुम्ही लोकांना भक्ती ज्ञान या गोष्टी विवेक वैराग्य कुटस्थ आत्मा चैतन्य या गोष्टी सांगायला जा, लोक म्हणतात महाराज आमच्याकडे ब्रह्मही खुशाल आहे, माया तर त्याच्याही पेक्षा खुशाल आहे। ब्रह्ममायेच्या कर्मकचाट्यामध्ये आम्हाला गुंतू नका। सर्वसामान्य लोकांच्या गळी उतरेल रुचेल पचेल असा सामान्य विषयाची अपेक्षा सामान्य लोकांना नाही महाराज। आणि म्हणून विवेक वैराग्याकडे ज्ञानाधिकाकडे आमच्या तुकोबाराय जास्त जाताना दिसत नाही। महाराज म्हणतात एक भक्तीला तुम्ही जवळ केले ना तर या ज्ञान विवेक वैराग्य यांच्यासाठी तुम्हाला स्वतंत्र साधना करायची गरजच। पुढे भक्तीने धरिले हाती माझे प्राण वैराग्य धर्मायती माधवबाबा मगर सांगायचे भक्ती ही लेकुरवाळी बाई आहे। जसं लेकुरवाळी बाईला जर जेवायला आमंत्रण दिलं तर ती एकटी येते का हो? मग तिच्या मागे सोम्या गोम्या चिम्या राम्या। तिला जर म्हटलं बाई तुला एकटीला भोजनाला आमंत्रण दिले ही पिलावळ का ती जेवायला का? ती म्हणून आग लाव तुझ्या जेवणाला। ती जशी प्रवासाला निघाल्यानंतर ती एकटी निघतच नाही ना, गर्दी मनेगाव फाट्यावरून गाडी चालली। आता एसटी बंद आहे म्हणून त्याच्यामुळे तुम्हाला जरा कळायला अवघड जाईल। उतरणारे प्रवासी उतरले, चढणारे प्रवासी गाडीमध्ये चढले, ड्रायव्हरने जबल बेल ओढली, गाडी सुटणार एवढ्यात एक मनेगावकडून येणारी बाई, ओ कंडक्टर दादा थोडं थांबा, ओ दादा थोडं थांबा। कंडक्टर त्या गर्दीमध्ये पण ती बाई ड्रायव्हरला हाकते। ड्रायव्हरनं पाहिलं लांबून कोणतरी बाई येते, जर आता मी इथून निघून गेलो तर पुन्हा तास दोन तास या स्टॉपवर दुसरी गाडी नाही या बाईला यायला। ते दयाळू होतं म्हणून बिचारं थांबलं, नाही तर ती जात थांबणारी नाही बरं का। म्हणजे बेल द्यायच्या अगोदर गेअर टाकून ठेवतो तर बेल दिल्यावर थांबायला लागलं का ते? पण महाराज ते थांबलं बिचारं। ते म्हणे बिचारी आता एकतर साधनाची दहीन आहे। आली बाई धावत पळत, त्यांनी डोक्यावरचं ओझं समोर गाडीमध्ये टाकलेलं आहे, कडेवरचं मुलगा एक बाईनं घेतलेलं आहे, पाठीचं होतं, खाली एक पोरगं होतं ते कंडक्टरने वर घेतलं। दोन तीन पोरं घेतलं तरी खाली दोन तीन रडतच होते। कंडक्टर म्हणे मावशी एक तर गर्दी मी म्हणते उन्हाचे परिसर आहे आणि अशा वेळेला सगळेचे सगळे पोरं घेऊन तू खुशाल लागणार आहे, ते काय प्रवासाला निघाली, काय म्हणावं काय तुला घरी नव्हतं ठेवतात का आवडते? ते म्हणे बाबा अर्धे सोबत आणले अजून तर अर्धे घरीच म्हणे। कंडक्टर म्हणे काय क्रिकेटची टीम घरीच बनवली काय सगळे 11च्या 11? महाराज जशी एकुरवाळी बाई प्रवासाला निघाल्यानंतर ती एकटी निघत नाही। माधवबाबा मगर म्हणायचे
भक्ती ही लेकुरवाळी बाईसारखी आहे. तिच्या पोटात आहे ज्ञान, विवेक, वैराग्य. यांच्यासाठी तुम्हाला स्वतंत्र साधना करायची गरज. ओ पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान, वैराग्य, धर्म हे आपोआप तिच्या पोटाखाली येताना दिसतात. म्हणून आमचे जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानाचा पुरस्कार करताना दिसत नाही, विवेक वैराग्याला जास्त हात घालताना दिसत नाही, परंतु तुकोबारायांनी भक्तीचा मात्र प्रचार आणि प्रसार गावोगाव परिसर पिंजून काढलाय. आपण ही सगळी मंडळी पाहता ही परमार्थिक पंचक्रोशी आहे. या परिसरामध्ये परमार्थ पाहिला आणि हा मंडप भरलेला पाहिला की बाहेरून येणारा माणूस भारावून जाईल अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी आहे. खचाखच भरलेला मंडप नाही तर आम्ही रोज फिरणारे माणसं आहे. सप्ताला भला मोठा मांडव काही काही ठिकाणी आणि ऐकायला 4-5 पांडव. एक या खांबाला टेकलेलं, एक त्या खांबाला टेकलेलं, एक तंबाखू मळीतो, एक जांभळ्या देतो. एकाने तर रात्री अशी कीर्तनात जांभळी दिली माझ्या म्हणलं एका इतका विचित्रपणा त्या कार्यक्रमामध्ये महाराज. असा भरून समाज ही या परिसराचं वैभव आहे. कीर्तनाला जी भरभरून नसतं, कीर्तनालाच नाही महाराज, या सप्ताहाची पत्रिका आणि बोर्डावर पाहिल्यानंतर या परिसरातला परमार्थ आमच्या लक्षात येतो. इथलं अन्नदान शिवरला एवढा मोठा सप्ताह वर्षानुवर्षे होतो, कधी भाकरी या परिसराने कमी पडू दिलेला मला वाटतं इथे बी तसाच आहे का दुपारचा? तसाच. हा नुसती आमटी करायची, कोपराला वगळे सर्व वाढायचे आपण. हा परिसर सगळं पुरवतो. हा पुरवणारा परिसर आहे. या समाजाची ही देणगी आहे महाराज. हा समाज, हा परिसर, ही जी पंचक्रोशी आहे या भक्ती भाविकांच्यामुळे हा तुम्हाला सगळा परमार्थ करता येतो. नाही तर हे आम्ही मंडळी काय करणार आहे? हे तुमचं सगळं सर्वस्व आहे. आणि या संत पुरुषांचं मोठं अलौकिक भाग्य, या परिसराला चांगले चांगले नेतृत्व देणारे माणसं भेटले. राष्ट्रसंत श्री मौनगिरी महाराज अर्थात जनार्दन स्वामी महाराजांच्या पुण्य पर्वकाळाचा पर्वकाळ आहे आपल्या सप्ताहाला. मोठ्यांच्या अधिष्ठानाला आरूढ असलं म्हणजे काही अडचण येत नसते. त्यांच्या अधिष्ठानाने अशा प्रकारचा हा कार्यक्रम चालू आहे. आणि आमचे सगळे वारकरी विचाराचे हे दिग्गज मंडळी या ठिकाणी आमच्या समोर अण्णा बसलेले आहेत, अर्थात उत्तम महाराज मणेगावकर. या परिसरामध्ये परमार्थाची बीज दृढमूल अशा प्रकारची ज्यांनी खास हाल अपेष्टा करून फार पूर्व काळापासून या परिसरामध्ये ही बीज रुजवण्याचं काम ज्यांनी केलंय. त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय श्री हरिभक्तपरायण कवडे महाराज यांच्या अत्यंत कुशल वक्तृत्वाने आणि असामान्य नेतृत्वाने हा परिसर अशा प्रकारचा परमार्थाची वाटचाल करतो आहे. आणि आमच्या सगळे शिवूर संस्थेची ही मंडळी या ठिकाणी अध्यक्ष महाराज आहेत, मधानी महाराज आहेत, भोपळे महाराज आहेत, आमचे आज शिंदे महाराजही या ठिकाणी उपस्थित आहेत अण्णांच्या बरोबर, कवडे बाबांच्या बरोबर. ही सगळी गुरुजी आहेत, बोरशे गुरुजी. कोणाकोणाची नावं घ्यावी एवढी दिग्गज माझ्या समोर बसलेले आहेत. तसं पाहिलं तर मला बोलायला सुद्धा अवघड जातं, इतकी मोठी माणसं या ठिकाणी उपस्थित आहे. परंतु कोणीतरी उभं राहावं आणि बोलावं असं आमच्या जोग महाराज संस्थेचा वारसा आहे, म्हणून फक्त मी उभा आहे. नाहीतर मी कीर्तनाचा उपदेशक नाही, मी कीर्तनाचा उपासक आहे. विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणतात चला आम्ही त्याच्यामुळे ज्ञान विवेक वैराग्याला जास्त हात घातलेला नाही. भगवान परमात्म्याला त्याच्यामध्ये आनंदच नाही आहे. देवाला जर आवडतं सूत्र जर काय असेल, महाराज म्हणतात आम्ही आयुष्यभर अशा प्रकारच्या ज्या वाटेने निघालेलो आहे, ही भक्तीची वाट आम्हाला अत्यंत जवळची वाटलेली आहे. ज्ञानाची वाट आम्हाला जवळची वाटत नाही. तुम्ही पहा, चला भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये योगाची वाट आम्हाला जवळ वाटली नाही, वैराग्याची वाट आम्हाला जवळ वाटली नाही. उलट जे जे या वाटेने गेले त्यांची काय फसगत झाली आहे पा योगाची. जे निघाले का आणि तया दुःखाचा नाही, नुसता वाटा नाही, काही ज्ञानेश्वरीमध्ये शेल वाटा असा शब्द प्रयोग आहे. तया दुःखाचा शेल वाटा भागा आला महाराज म्हणतात. योगाची वाट किती अवघड आहे महाराज. आमचे माधवबाबा मगर म्हणायचे, ज्ञानातून चुकला तर नास्तिक होतो, भक्तीतून चुकला तर भोगी होतो, आणि योगातून चुकला तर रोगी होतो. ज्ञानातून जर चुकला ना
तर तो नास्तिक होतो. पहा तुम्ही, जास्त शिकलेले माणसं शंका घेतात. पहा, सामान्य माणसं शंका काढत नाही. शंका आणि मग सांगितलं संशय आवनी थोर अनेक पाप नाही. अरे सांगितलेलं संतांनी शास्त्रांनी मान ना. आज श्रीमद भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकारे व्यवस्थित. श्रीमद भगवद्गीतेने सांगितलं शास्त्रावर आणि संतांवर विश्वास ठेवा. मोठ्या मोठ्या लोकांनी आम्हाला हा मार्ग दाखवलेला आहे. श्री संत जनार्दन स्वामी महाराजांनी, श्री संत शंकर स्वामी महाराजांनी, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री जोग महाराजांनी, एवढ्या मोठ्या धुरीणांनी सांगितल्यानंतर त्या शब्दावर विश्वास ठेव ना. महाराज असं लोक संसारात भरपूर विश्वास ठेवतात, परंतु परमार्थातच शंका घेतल्याशिवाय. गुरुजी सांगायचे पाय भरला ना धुवून टाक ना. सोपं ना. तो म्हणतो नाही, कशानेच भरला असं, कशानेच भरला असं ना. असं हळूच कोण पायावर करून पाहिलं, हाताला लावून पाहिलं, तर हात हे काही ज्ञानेंद्रिय नाही. हात हे काय आहे? कर्मेंद्रिय आहे ना. हाताला नाही कळलं महाराज. मग हाताला नाही कळलं तर त्याने नाकाला लावून पाहिलं. नेमकी सर्दी झालेली होती त्याला. तुम्हाला अगोदर करंट लागला का माझाच पेपर फुटला? सर्दी झालेली असल्यामुळे वातावरण बदली झाले, सर्दी झाली. त्याला नाकाला काही सुमार लागला नाही काय झालंय म्हणून. तो म्हणे नाकाला नाही समजलं तर मग चाटून पाहायला लागला आणि मग समजलं पोरग हागलेलं होतं. एवढा विद्वांस कशाने झाला? एका सामान्य शंकेने. अरे संतांनी सांगितलंय ना, ठेव ना विश्वास त्याच्यावर. परंतु माणूस संसारामध्ये अनेक गोष्टीवर विश्वास ठेवतो सज्जनांनो, परंतु इथे मात्र शंकाच घेतल्याशिवाय राहणार नाही. महाराज म्हणतात, अरे ज्ञानाच्या वाटेकडे जाऊ नका, कर्माच्या वाटेकडे जाऊ नका. तुम्हाला भगवान परमात्म्याला अत्यंत साधी सोपी आमची भक्तीची पाऊलवाट निर्माण केलेली. भक्ती पंथ बहु भक्ती
योगाच्या कर्माच्या ज्ञानाच्या वाटा चोखाळू नका, त्याने जास्त तुमच्या जीवनामध्ये फजितीच होईल. महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये केवढं रंगवलं. माऊली म्हणतात लोहाचे चणे आणि जई बोचरी या पडती लोखंडाचे चणे खायला दिले. एक तर मटकीची भाजी जेवायला बसले दोघ जण आणि सारखे खडे लागायला लागल्यानंतर ते बायकोला ओरडलं, का रे म्हणे मटकीत खडे एका खड्याचीच भाजी केली, काही समजत नाही, दाता पाडायची वेळ आली म्हणे आमची. आरडाओरड झाल्यानंतर शेजारी म्हणे, कारण मीही तीच भाजी खातो आणि तूही तीच भाजी खातो, मला काहीच त्रास नाही, तुला का बरं त्रास होतोय. मग त्याने बॅटरी धरली आणि त्याच्या तोंडावर लावली अशी, तर त्याचे 32च्या 32 राजीनामा देऊन गेलेले होते. आता कोणाला लागल कडे. महाराज म्हणतात आणि ते खाल्ल्यानंतर जर म्हणून मी पोट भर जेवलो तर तो जसा वेडेपणाचा आहे, तसं या ज्ञानकर्माच्या वाटेने जाताना महाराज म्हणतात जीवाला अडचणी जास्त आहे, कष्ट जास्त आहे, खडतर साधन आहे, क्लेशोधिकतर असते श्याम अव्यक्त आसक्त चेतसाम अव्यक्त आहे. लय सुंदर चिंतन आहे, आपल्याला पुढे जायचं आहे. चला महाराज म्हणतात त्या अवघड वाटा चोखाळण्यापेक्षा भक्ती पंथ बहु सोपा. पुण्य नागवे या पापा येणे जाणे खेपा. फळाला एवढा मोठा देणार आहे, करायला सोपा आहे आणि फळाला मोठा आहे. बाकीचे साधन करायला फार मोठा आहे. आमचे गुरुवारी वैकुंठवासी नथसिंह बाबा रजपूत बनायचे, डोंगर पोखरून उंदीर काढला. योगाची वाट, ज्ञानाची वाट, वैराग्याची वाट, कर्माची वाट. चला कर्माचा किती बारीक. महाराज म्हणतात कर्म म्हणिपेत किंग कर्म किम कर्मे येती कवयोप्यत्र मोहिता तत्ते कर्म प्रवक्ष्यामी. महाराज म्हणतात ज्ञानोबारांनी लय गोड चिंतन केले. माऊली म्हणतात कर्म म्हणिपेते कवन अथवा अकर्मा काय लक्षण ऐसे विचारिता विचक्षण गुंफोनी ठेले. महाराज म्हणतात परीक्षा होते तिथं परमार्थिकाची. महाराज आमच्या इकडे जर आला तर रामकृष्ण हरी म्हणायला एवढे कष्ट आहेत का? कष्ट असते तर तुम्ही इथं आले असते का एवढ्या थंडी गाऱ्याचे वाऱ्याचे? हरिपाठ म्हणायला काही एवढे कष्ट आहेत का? नाही. बाकीचे कष्ट केल्यापेक्षा साधे सोपे मार्ग घेणं. कशाला जीवनामध्ये परीक्षा देतात? परीक्षा घ्यायला सुद्धा या परमार्थाच्या द्यायला सुद्धा परीक्षकाला सुद्धा अक्कल लागत राहत असते. मी नेहमी एक उदाहरण सांगत असतो, जरा भजन करा. विठ्ठल विठ्ठल. योग कर्म ज्ञानाच्या जीवनामध्ये साधकाच्या परीक्षा. चित्रकलेचा पेपर. प्रश्न असा होता की चालती रेल्वे दाखवा. पेपर कशाचा होता? चित्रकलेचा. धावती रेल्वे दाखवा. आता तो जो पेपर देणारा होता त्याला आहे तीच चित्र काढणं सोडं कठीण झालं. तर चालती रेल्वे, साधी रेल्वे सुद्धा त्याला काढता येत नव्हती, तर धावती कशी काय करायची? काही विद्यार्थी हुशार फार असतात. वेळ मारून नेण्याला लय हजर जबाबी असतात. काही माणसं हुशार हजर जबाबी. त्याने काय केलं? धावती रेल्वे दाखवायची ना म्हणे. असं इकून एक डोंगर दाखवला, इकून एक डोंगर दाखवला, बरं का. आणि दोन्ही डोंगराच्या मध्ये अशी 2 रेषा ओढल्या. ते कशासाठी? रेल्वे पटरी. लक्षात आली ना तुमच्या? डोळा नाही लागला ना अजून तुम्हाला? रेल्वे पटरी. इकून एक डोंगर, इकून एक डोंगर. रेल्वे पटरी दाखवली आणि खाली एक रेग लिहिली. गाडी धावतच आहे पण सध्या बोगद्यात गेली. हे हुशार विद्यार्थ्याचं लक्ष येतं. इकून एक डोंगरासारखं दाखवलं, इकून एक डोंगरासारखं दाखवलं. असे 2 रेग आवडल्या, पटरी तयार झाली. आता धावती रेल्वे सांगितलं म्हणून गाडी धावत आहे पण सध्या बोगद्यात गेली. आता ते मास्तर बी त्याच्या 5वीचं जेवण जेवलेलं राहते. ते म्हणे बोगद्यात गेली का? इतका हुशार आहे का याला काढता नाही आली पण याने बोगद्यात गेली म्हणून सांगितले का? त्याने बी पेपर तपासून मार्क देताना सांगितली रेल्वे बाहेर येऊ द्या मग मार्क देण्यात येतील. तोपर्यंत त्याने सुद्धा मार्क दिले. महाराज म्हणतात ज्ञानकर्माचे मार्ग कमवताच कशाला? साधा सोपा मार्ग आहे ना तुमच्या समोर. भक्तिपंथ बहु सोपा. पुण्य नागवे या पापा येणे जाणे खेपा. करायला सोपी आहे, फळाला मोठी आहे. बाकीचे साधनं करायला फार अवघड आहे. आणि त्याची फलश्रुती जर पाहिली तर पदरात काही आपल्या पडताना दिसत नाही. महाराज म्हणतात आमच्या भगवंताकडे या. भक्ती म्हणजे तुम्ही लय अवघडात जाण्याचं काही कामच नाहीये.
ज्ञानोबा सांगतात, एका ज्या सेकंदाला भगवान परमात्म्याच्या समोर तुम्ही बसलेला त्या सेकंदाला तुमच्या चित्तामध्ये एकही संसारातला विषय नसावा, की त्या सेकंदाला भक्त आणि भगवंत याच्याशिवाय त्याच्या चित्तात दुसरा विषयच नसावा. एवढी प्रक्रिया ज्याच्या जीवनामध्ये करता आली भगवत प्राप्तीसाठी, याच्याशिवाय भक्ती नावाचं दुसरं अवघड थोतांड दुसरं काहीच नाही. या पद्धतीने जर आपल्या जीवनामध्ये तुकोबाराय म्हणतात तुम्हाला करता आली, तर ही देवाला आवडणारी भक्ती आहे. हे अभंगाच्या पहिल्या चरणात काहीच कमी नाही या सप्ताहामध्ये. बा सेठ अन्नदान खाना पिना गाना बजानावर तुम्ही खुशाल सोना. हरिदिनी बरं का, झोपायचं नाही. तांबडं फुटू जर चालून देऊ आपण. आता एवढे गायक आणि वादक असल्यानंतर मला काही अडचण आहे का? आता ज्ञानोबा म्हणतात, तरी का ऐसे करी या 8 प्रहरा माझारी मोटके. किती वर्षानुवर्ष नाही देता येत आपल्याला भक्तीला ज्ञानाला. महिना तर द्या एखादा. मार्गशीर्ष सारखा मासा नाम मार्गशीर्षोहम ऋतू नाम कुसुमाकर. असा एखादा महिना, म्हणजे महिन्याचा महिना आम्हाला प्रपंचातून एवढा वेळ नाही महाराज. मग त्यासाठीच आमच्या वारकरी संतांनी ही 7 दिवसाचं धर्मजागरणाचं शिबिर सप्ताह कशासाठी काढला गेला. वर्ष नाही आपल्याला करता येत हे साधनं. महिना नाही करता येत महाराज. सप्ताह काय महिनाभर करता येतो का? 7 दिवसात तर नाकात दम येतो आपल्या. महिन्याचे सप्ताह आम्ही 4-2 ठिकाणी पाहिले. अण्णा प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु मामासाहेबांनी मुंबईला गोरेगावला माधव बागेत सप्ताह सुरू केलेला आहे. अमृतबाबा कहाळेंनी खूप वर्ष चालवला मामासाहेबांच्या नंतर. आता जे नलावडे भालचंद्र नलावडे विश्वस्त संस्थेचे त्यांच्या वडिलांनी सगळी व्यवस्था पाहिली. महिनाभर सप्ताह गेली. कित्येक वर्ष झाले, शेकडो वर्ष झाले त्याला. आणि तो सप्ताह पाहून आमच्या घाटकोपरच्या मंडळींनी अखंड मार्गशीर्ष ज्ञानसहस्र चालवलंय. तुम्ही पण केलं महिनाभर. इथं बी शिवूरला. शिवूर तर तीर्थक्षेत्र आहे. आपलं कार्यक्षेत्राचे आपल्या सगळ्यांची भूमिका. आणि बाबांनी तुम्ही लोकांनी लई योगदान दिलं आणि त्यागमूर्ती होऊन गेले आपल्या वारकरी शिक्षण संस्थेचे आमचे एक रत्न आदरणीय श्री रंगनाथ स्वामी भिंगारे. एवढा मोठा महात्मा त्या ठिकाणी होऊन गेला. आणि या सगळ्या लोकांनी त्यांना बळ दिलं. आणि यांच्या बळावर, तुमच्या सगळ्यांच्या आश्रयावर
या परिसराच्या एक अत्यंत देखणं रूपडं वारकरी शिक्षण संस्थेचं विद्यार्थी आश्रमाचं शिवरला तयार झालं ते त्या महात्म्याचं आणि तुमच्या सगळ्यांच्या योगदानाचं फलित आहे. महिनाभर शक्य नाही, त्याच्यासाठीच 8 दिवसाची सप्ताह परंपरा आपल्या परिसरामध्ये नाही, सगळ्या महाराष्ट्रामध्ये काढल्या गेली. लोक म्हणू लागले महाराज 8 दिवस बी आम्हाला वेळ नाही हो. आता हे लई दुर्मिळ चित्र झालं महाराज. एवढा मोठा समाज, एवढा खचाखच मंडप, आपल्या मराठवाड्यातच हा आनंद घेता येतो. तुम्ही आमच्यासोबत चालून पहा पुणे जिल्ह्यात. महाराज ऐकायला लोक सुद्धा भाड्याने आणायची वेळ आली तिकडं. आता ऐकायला येतो, चालतो 100-200 रुपये देतो पण ऐकायला चाल, अशी परिस्थिती झाली तिकडं. टाळकऱ्याला तर द्यावंच लागते पण ऐकणाऱ्याला सुद्धा देण्याची वेळ आलेली आहे. हे आपलं वैभव आहे. आपला परिसर धावून येतो. कुठलाही कार्यक्रम म्हटला की धावून येतो. आम्ही शिवरलाही पाहतो, इथंही पाहतो. आमचे हे नेतृत्व करणारी कल्पक मंडळी आहेत. आमचे कवडे महाराज झालं, उत्तम अण्णा झालं, त्यांच्या पाठीमागे येणारी ही तरुण पिढी झालं आश्रमाची. ह्या कल्पकतेने समाजाला योग्य अशा प्रकारचं देण्याचं काम हे मंडळी करतात आणि समाज त्यांच्या कार्याला प्रतिसाद देतो आणि इथपर्यंत धावत येतो. हे आमच्यासारख्यांना बाहेरून येणाऱ्यांना अत्यंत नेत्रदीपक अशा प्रकारचं वाटतं. अशी परिस्थिती आहे. म्हणजे 7 दिवस नाही, एखादा दिवस द्या ना मग देवाला. हरिदिनी सारखा, आज पवित्र हरिदिनी आहे की नाही, गीता जयंती सारखा प्रकार आहे, हरिदिनी आहे, एकादशी आहे. 1 दिवस 24 तास शक्य नाही महाराज आम्हाला. म्हण मग नाही 24 तास तर त्याच्यासाठीच वारकरी संतांनी किती तास सांगितले? 2 तास, 1 तास प्रवचन, 2 तास कीर्तन, 3 तास सिनेमा आणि रातभर तमाशा. माझा बाबा मगर सांगायचे 2 तास तर दे ना. म्हणजे 2 तासही शक्य नाही, 1 तासही पूर्ण देता येत नाही. आमच्या मागे एवढे बिझी आहोत आम्ही, एवढा प्रचंड व्याप आहे कार्याचा, आम्हाला ते शक्य होत नाही. मग माऊली म्हणतात एक काम कर ना, तरी का ऐसे करी या 8 प्रहरा माझारी मोटके 1 निमिष तर देत नाही. त्या मिनिटाला मात्र तुझ्या अंतःकरणामध्ये देव आणि भक्त याच्याशिवाय संसारातला दुसरा तिसरा कोणता विषय नको. आणि या रीतीने जर झाली तर तुकोबाराय म्हणतात ही देवाला आवडणारी अत्यंत श्रेष्ठ भक्ती आहे. भक्ती म्हणून दुसरा कोणतं मोठं अवडंबर नाही. भगवंताच्यासाठी एखादा सेकंद तुम्ही असा द्या की त्या सेकंदाला तुमच्या हृदयामध्ये देव भक्ताशिवाय संसारातला दुसरा कोणता विषय नको. मग संसाराते संकल्पावे भगवंताच्या चरणी नितांत अंतःकरण समर्पित करणे ही अत्यंत प्रेम स्वरूपा अथा तो भक्ती व्याख्यास्यामः. नारद भक्ती सूत्रामध्ये महर्षी नारद ज्यावेळेस भक्तीची व्याख्या करायला निघाले, सा त्वस्मिन् परम प्रेम रूपाः, अत्यंत प्रेम स्वरूपा भगवत प्राप्तीसाठी केलेली जी क्रिया आहे, महाराज म्हणतात त्याला भक्ती म्हणतोय आम्ही. प्रेम जर त्याच्यामध्ये नसेल तर तुमच्या फक्त क्रिया आणि प्रक्रियाच राहतील. प्रेम जर नसेल तर फक्त प्रक्रिया राहतील, ज्ञानाच्या सुद्धा शुष्क ज्ञानाच्या प्रक्रिया राहतील आणि व्यवहारातल्या त्या क्रियाच राहतील. अंतःकरण जर त्याच्यामध्ये ओतलेलं नसेल आणि प्रेम जर त्याच्या नसेल, महाराजांनी सांगितलेलं आहे ना, प्रेमाविन भजन
नाकाविन मोती तुम्ही भूश्रुत मंडळी आहात अर्थाविन पोथी. पूर्वी नाही का श्रावण महिन्यात आपल्याकडे काय चालत होत्या लोक महाराज सांगत राम इजा. राम विजय सुद्धा शब्द येत नाही द्यायला. राम इजा. हा राम इजा चालू आहे, हे चालू आहे, ते चालू आहे. मग वाचणारा एक आणि सांगणारा एक राहतो. दोघांची युनियन राहते, त्याचे संमिश्र सरकार राहतं ते आताच्या सरकारसारखं. एक सांगतो एक वाचतो. वाचणारा वाचत राहतो, सांगणाऱ्याला जर जमलं तर राहिले तर ते म्हणतो चला पुढे, चला पुढे. कुठं खड्ड्यात नेतो का आता पुढे, त्यालाच मेळ लागत नाही तर याला काय सांगन. तर महाराज म्हणतात अर्थाशिवाय पोथीला वाचून काही अर्थ नाही. त्याशिवाय त्याचप्रमाणे प्रेमाशिवाय केलेली जी भक्ती आहे ना ती अत्यंत सामान्य गोष्ट होऊन जाईल. म्हणून अत्यंत प्रेमस्वरूपा भगवत प्राप्तीची जी क्रिया होते महाराज म्हणतात ती परमभक्ती आहे, ती प्रेमभक्ती आहे, ती सप्रेम भक्ती आहे. ती भगवंताला अपेक्षित आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात संकल्पावी माया. जे प्रेम आपण संसारामध्ये बांधून ठेवलेलं आहे महाराज म्हणतात ते प्रेम काढायचं. महाराज का संसाराला सुद्धा जर प्रेम नसणार तर संसार बी सोयीचा नाही होतो. गुरुवारी घुलेबाबा म्हणायचे ज्याचा संसार ठीक नाही त्याच्या परमार्थाचे कशाला गप्पा मारता नाही. गुलेबाबा म्हणायचे अरे ज्याला दुपारच्या जेवणाची दादा दे त्याचं सकाळच्या पूजेमध्ये मनच लागणार नाही. तू किती बनवून गोष्टी सांग जा. म्हणून आधी संसार करावा. गुरुवारी घुलेबाबा सुद्धा म्हणायचे नेटका तो कुठेही नसावा फाटका. नाथबाबांची होय अगदी तो व्यवस्थित असला पाहिजे. आमचे वारकरी मंडळी बरेच बिचारे संसारामध्ये दैन्य अवस्था सांभाळतात. सधन संसारी एखादाच राहत असतो आमच्या नाथबाबांच्या सारखा की मग ते सगळ्यांना पुरून उरत असतात. तसे आमच्या परिसरामध्ये सुद्धा आमचे अण्णा झालं, कवडे बाबा झाले, समर्थ संसारी बरं का मंडळी. काही कमी आहे का तुम्हाला? काही अडचण नाही आहे. देवाने दिलंय कष्ट करून संसार करायचा आणि परमार्थामध्ये जे जमेल ते योगदान द्यायचं. अशी परिस्थिती पत्रिकेवर जर वाचलं तर सगळी संत सेवा ज्यांनी आपल्या संसारातून अशा प्रकारच्या या सप्ताहातली संत पूजनाची सेवा केलेली आहेत आणि हे सगळे संत इथे उपलब्ध करायचं काम ज्यांनी केलेलं आहे ते आमचे कवडे बाबा उत्तम अण्णा. हे तर तुमचा सगळा हा परिवार. त्याच्यामुळे ह्या कार्यक्रमाला अशा प्रकारची ही गोडी आहे. मला एक सांगायचं की संसारामध्ये जर प्रेम नसेल तर तो संसारही नीट होत नाही. महाराज तुकोबराय म्हणतात अरे संसार गुरुवारे गुलेबाबा सांगायचे अरे संसार हा माणसाने प्रारब्धावर सोडून द्यावा आणि परमार्थ हा प्रयत्न बलाने करावा. जो प्रारब्धाने होतो तो संसार असतो आणि प्रयत्नाने करावा लागतो तो परमार्थ होतो. आपलं उलटं राहत असतं. आपण म्हणतो देवाचं जर नाव काढलं तर म्हणतो पंढरपूरला तर चला म्हणून पाहा एखाद्याला तुम्ही का हो चालता का पंढरपूरला आळंदीला. आताच लॉकडाऊन उघडला आता 2-3 वर्ष जाता नाही आलं चालता का. ते म्हणतो आमच्याकडं नशिबात हे तिथे नशीब लावतो माणूस आणि प्रपंचाला मात्र रात्रंदिवस निजलिकटे घेता प्रपंचाशी झटे. याला रात्रही पुरत नाही आणि दिवसही पुरत नाही. अहो रात्र महाराज म्हणतात बाबा ते जे तुझं अंतःकरण त्या संसारामध्ये बांधलेलं आहे ना त्याच्यातलं जे प्रेम आहे ना ते प्रेम फक्त इकडे संकल्पित करा आणि इकडे जर तुम्ही हे प्रेम संकल्पित केलं तर संसाराची चिंता. महाराज म्हणतात तुम्हाला किती वेळा सांगून ठेवलं ज्याने परमार्थाची गुटिका घेतली ज्याने संसाराची चिंता करायची नाही. 12व्या अध्यायामध्ये मला वाटतं माऊलीने सांगितलेलं आहे. 12व्या अध्यायामध्ये भगवान परमात्मा म्हणतात आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता म्हणून माझी या भक्ता. लक्षात म्हणून माझी या भक्ता कायसी संसाराची चिंता काय समर्थाची कांता पुराण मागे. आतापर्यंत तिचं दैवत रूप विलास होता. तिला अशा प्रकारचं सामान्य वडिलाच्या घरचं होतं परंतु राज ती जर का एखाद्या राजाने वरली तर राजयाची कांता काय अरे मनाची या जोगे तिने शब्द द्यावा फक्त या सगळ्या गोष्टी होतील. त्याप्रमाणे तुम्ही परमार्थ करायला लागले ना देवाच्या वाटेला लागले ना आता संसाराची चिंता करायचं नाही. आणि तुम्हाला एक सूत्र सांगितलंय ना भगवान परमात्म्याने सनद लिहून दिलेले अनन्य आसिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां
याच्यातला शेवटचा शब्द महत्वाचा, योगक्षेमम वहाम्यहम. भगवान परमात्मा म्हणतात मी सगळ्या प्रकारचा माझ्या भक्ताचा योगक्षेम वाहतो. आणि जर असा योगक्षेम देव वाहत असेल तर मग संसाराची चिंता भक्ताने करणं योग्य आहे का? मग संसाराच्या बाबतीमध्ये काय करायचं तर भगवान परमात्मा ठेवील तसं राहायचं. ठेविले आनंद तैसे चिरावे. 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 जित्या सुंदर समाधान समाधान समाधान. जित्या सुंदर समाधान समाधान समाधान. ठेविले आनंद तैसे चिरावे. ठेविले आनंद तैसे चिरावे. जित्या सुंदर समाधान समाधान समाधान. जित्या सुंदर समाधान समाधान समाधान. ठेविले आनंद तैसे चिरावे. ठेविले आनंद तैसे चिरावे. आनंद तैसे चिरावे. नित्य सुजावे समाधान. नित्य सुजावे समाधान. ठेविले आनंद तैसे चिरावे. नित्य सुजावे समाधान. नित्य सुजावे समाधान. भक्तीच्या वाटेला लागल्यानंतर संसारामध्ये भगवंत जसं ठेवील तसं राहायचंय. नाहीतरी राहावं लागलं का आपल्या प्रयत्नाने काही होत असतं मला सांगा तुम्ही. हा तुम्हाला वाटत होता तर इतका पाऊस पडावा गरजेपुरता, पण अतिरिक्त झाल्यानंतर काय ठेविले आनंद ते तैसे चिरावे. मग आत्महत्या केल्यापेक्षा माझं म्हणणं आहे साधू संतांचे हे शब्द आपल्याला कामं येतात अशा वेळेला. संसारामध्ये सगळ्याच गोष्टी आपल्याला अनुकूल घडत नसतात सज्जनांनो. जर त्या काही प्रतिकूल व्हायला लागल्या तर प्रतिकूल्यात जाऊन कडेलाट केल्यापेक्षा ठेविले आनंद ते तैसेची राहावे. चित्ती असो द्यावे. हा आणि ज्याने असं चित्ताचं समाधान केलंय ना महाराज, संसारामध्ये तसं चित्ताचं समाधान होतच नाही. कितीही अनुकूल झालं तर रावणा इतका अनुकूल संसार आपला कोणाचा नाहीये तरी त्याच्या चित्ताचं समाधान झालं का? नाही. तरी सीतेच्या दारामध्ये, सीता मातेच्या दारामध्ये विषयाची भीक मागणारा कोण झाला? तो भिकारी झाला की नाही? तो भिकारी. चित्ताचं समाधान होत नाही महाराज. इथे संसारामध्ये कितीही विषय मिळू द्या, केवढेही भोग मिळू द्या, भोगाने अजून कोणाचं चित्ताचं समाधान झाल्याचं ऐकिवात नाही महाराज. भोगाने माणसं संपवले परंतु भोग मात्र तसेच्या तसे शिल्लक राहिले तरी सुद्धा अजून कोणाचं चित्ताचं समाधान झालेलं महाराज. पठाडी महाराज सांगायचे, भोगा न भुक्ता वयमेव भुक्ता, कालो न याता वयमेव याता, तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णा. संसारातले भोग संपले का भोग भोगणारे भोगी संपले? भोगी संपले. तुमचं बोलायचं वय नाही झालं का अजून? आमचे टाळकरीच बोलतात, तुम्ही मात्र मौन धरलंय. भोग नाही संपले, भोग भोगणारे भोगी संपले. हा तुम्हाला जर ते कळायला कठीण जात असतं तर मला तुमच्या व्यवहारातलंही सांगता येत असतं. बाजारातल्या सुपाऱ्या संपल्या का खाणाराचे दात पडले? आता हे तर काही विचार सागरातलं नाही ना. कापून दिली सुपारी, खा ना सुपारी देऊन, आपण खात नाही असं खांड दिलं तर लोकांना वाटलं काय वैराग्यवान आहे बुवा, सुपारी बी खात नाही म्हणतो एकादशीचे, चांगलं आहे बुवा. त्याच्या तोंडावर बॅटरी मारून पाहिजे, त्याच्या तोंडात एकही दात नाही म्हणतो मी सुपारी खात नाही. भोग संपले नाही, भोग भोगणारे भोगी संपले. मला हे सांगायचं. संसारात भोग तशाच आहे व्यवहारातले. महाराज म्हणतात कितीही भोग भोगले तरी अजून मात्र कुणाच्या चित्ताचं समाधान झाल्याचं ऐकिवात सुद्धा नाही.
उलट भोगाने सुखही कोणाला दिलं नाही का भोगाने रोग दिले का भोगाने सुख दिलं? कसा पाठ आहे? भोगे रोगा जोडून आहे का भोगे सुखा जोडून आहे? भोगे रोगा जोडून या. आमचे माधवबाबा मगर म्हणायचे संसारामध्ये जेवढा भोगी तेवढा रोगी, जेवढा त्यागी तेवढा योगी. काय शब्द असायचे ते? म्हणायचे संसारात जेवढा भोगी तेवढा रोगी, जेवढा मोठा भोगी तेवढा महारोगी. डॉक्टरकडे तपासायला गेला. डॉक्टर म्हणे तुम्ही काय करता? जरा कपडे बिपडे कडक दिसले त्याचेवाले. तो म्हणे मी साखर कारखान्याचा चेअरमन आहे. म्हणे असं? जेव्हा शुगर टेस्ट करून पाहिले डॉक्टरने ते म्हणे तू साखर कारखान्यात गेल्यानंतर त्या पोत्यांच्या साखरेच्या पोत्याच्या थप्पीला सुद्धा पाहायचं नाही म्हणतो. का? शुगर लेवल तुझी नुसती पोते थप्पी पाहिली तरी शुगर लेवल वाढते. जर का एखादा दाना साखरेचा तुझ्या पोटात गेला तर तू मेला म्हणून समज. हा, जेवढा भोगी तेवढा रोगी. आणि मग डॉक्टरच्या तडाख्यात सापडल्यानंतर आता हे असे काय हे करते का ते डॉक्टर लोक? हा, तर मग आमचे पांडुरंग बाबा गुले सांगत असतात पहिलं की त्याच्या ताब्यात गेलं की ते म्हणजे लवकर पडा, लवकर पडा, पटकन पडा. अहो डॉक्टर साहेब मला 1 मिनिट बोलायचं होतं. म्हणजे बोलायला वेळ नाही, 200 पेशंटची लाईन आहे मागे, लवकर पडा, लवकर पडा म्हणल्यानंतर ते पडलं बा. इकून तिकून तपासलं, छातीला तपासलं, उठून बसा, तोंडात बॅटरी मारून पाहिली, नीट बसा, पाठीमागून पाहिलं, उठून बसा. आता काय होतं तुम्हाला? ते म्हणे मग आता काय होतं? आतापर्यंत काय व्यायाम झाला का माझा? पालथं पडा, उठून बसा, नीट बसा, तोंड बसा. तोंड वाचून जायची वेळ आली पण डॉक्टर साहेब माझी. ते काय होतं तुम्हाला? पण ते पेशंट बी लय पक्के होतं, काही काही पेशंट लय पक्के राहतात. ते म्हणे मला काहीच होत नव्हतं. म्हणे मग कशाला आला इकडं? ते म्हणे मी तेच तर तुम्ही आले मी तुम्हाला म्हणलं मला 1 मिनिट बोलायचं, तुम्ही बोलून दिलं नाही, लवकर पडा, लवकर पडा. म्हणे काय बोलायचं होतं? मी दवाखान्यात, तुमच्या दवाखान्यात मला दाखवायला आलोच होतं, माझ्या पोरीच्या साखरपुड्याची पत्रिका द्यायला आलो होतं तुम्हाला. तुम्ही म्हणे लवकर पडा, लवकर पडा. गपचूप पडलो बा म्हणे. आता संसारामध्ये जेवढा भोगी तेवढा रोगी, जेवढा त्यागी तेवढा योगीच. महाराजांनी सांगितलंय बाबा या संसारामध्ये कितीही भोग भोगले तर अजून कुणाच्या चित्ताचं समाधान झालेलं नाही. आणि इथे महाराज सांगतात चित्ती असो द्यावे समाधान. फक्त एवढीच वाज आहे सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. सदा चित्ता. संसारातल्या कोणत्याही भोगात, कोणत्याही विषयात तुमच्या चित्ताचं समाधान करण्याची ताकद ईश्वरानेच दिलेली नाहीये. तर चित्ताचं समाधान होईल कसं? महाराज म्हणतात मग त्याला चित्ताचं समाधान करण्याची एकच जागा आहे. तुम्ही काय एवढ्या रात्री अपरात्री इथपर्यंत आले? त्या समाधानाची जागा शोधण्यासाठी तुम्ही इथपर्यंत आलेला आहात. सज्जनांनो तुम्ही योग्य जागा, योग्य रस्ता चोखळला, योग्य निवड आहे तुमची की तुम्ही इथे आनंदाच्या शोधासाठी आलेला आहात, इथे समाधानाच्या शोधासाठी आलेला आहात, इथे चित्ताला विराम होतो ही तुमची भावना आहे. आणि म्हणून समाधानासाठी आपण इथपर्यंत आलेला आहात. चित्ती असो द्यावे. इथं माणूस शिळ्या भाकरी खाऊन आणि आमटी खाऊन सुद्धा कसा दिसतो? समाधानी राहतो. म्हणतो अरे अशी आमटी घरी तुम्ही किती मसाले टाकून करून पहा पण अशी चव येत का? हे प्रसादाचं समाधान आहे. शूरला आम्ही आमटी, मी क्लासला यायचो तर बाबा माझ्यासाठी करून व्यवस्था करून ठेवायची, पण मी म्हणायचो पोरांचे मधुकरीच द्या मला, त्याच्यातली गोडी काही निराळी आहे. का? ती भाकरी राहत नाही दादा, ती आमटी राहत नाही. तो काय असतो? प्रसाद. आणि प्रसाद असतो प्रसन्नता. आम्हाला श्रीमद भगवद्गीतेने सांगितलेलं आहे प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते. अस्य प्रसादे सर्व दुःखानां हानिही उपजायते. जीवनातला विषाद दूर करायचा तर हा प्रसाद आपल्याला अत्यंत गरजेचा आहे. जीवनातली विषण्णता दूर करायची आणि प्रसन्नता मिळवायची तर त्या प्रसन्नतेच्या शोधासाठी आपण सगळे मंडळी ह्या धर्म मंडपामध्ये गेले 7 दिवस उपस्थिती दर्शवताय. धन्यवाद आहेत तुम्हाला. करावं तेवढं कौतुक थोडं आहे तुमचं, द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे आहे तुम्हाला. विठ्ठल विठ्ठल. बस चित्ती असो द्यावे समाधान. आणि नाही राहून समाधानी करणार काय आहे? जेवढे तुम्ही उद्वेग वाहत राहणार, महाराजांनी सांगितलेलं आहे
उद्वेगाचं फळ सुख कधीच नाहीये, तर उद्वेगाचं फळ तुकोबारायांनी आजच्या अभंगाच्या वाहिला उद्वेग दुःखाचे केवळ, वाहिला उद्वेग दुःखाचे केवळ, वाहिला उद्वेग दुःखाचे केवळ, वाहिला उद्वेग दुःखाचे केवळ, संसारामध्ये कधीच असा अनुभव येत नाही महाराज. तुझ्या इच्छेप्रमाणे या संसारामध्ये काहीच होत नाही महाराज म्हणतात. आणि जोपर्यंत हा उद्वेग तो वाहतो, काही माणसं अट्टहास करत असतात, लईच आटाआटी करत असतात, काहीच त्याच्यात पदरात काही पडत नाही, परंतु नाहक येणं देत राहत असतात, इतके परेशान होतात संसारामध्ये. आणि शेवटी संसाराचं फळ आहे महाराज, कहा गए तो कहा नाही, क्या लाया तो कुछ नाही. मग म्हणतो काहूनच येणं दिले असते ना अशा परेशान होऊन जात असतो. विनाकारण होतं परेशान. ते पूर्वी झोके खेळायचे बघा श्रावण महिन्यामध्ये, नागपंचमीला राहत होते इकडे बी. आता जरा लोपल्यावानी झाली का नाही ते. आणि मग ते दोघं जण मिळून झोके चढवायचे. एखादा गाव सामायिक मोठा झोका असला का एकूण दोघाचा झोका असं चढला का ते बाकीचे असे बघे उभे राहायचे तिथं. हा झोका इकडे गेला का झोका तिकडे गेला का झोका चढी देते आणि मांड्या दुखात यायच्या. हा उद्वेग आहे बरं का प्रपंचातला, तसाच आहे हा. झोका चढी देते आणि मांड्या दुखात्या. अरे संसाराचं ठरलेलं आहे ना दादा, भोग नेते फळ संचिताचे. जर संचितानेच घडायचं असेल तर तू का मी काही म्हातारी माणसं पोराला लई उद्वेगाने बोलतात. आमच्या गुरुवारी पांडुरंग बाबा घुले सांगत असतात. म्हातारा म्हणता, अरे माझ्या डोळ्याला का तुम्ही एवढी उधळपट्टी करता, तुम्हाला कळेल. हो मी आहे म्हणून चाललंय, तुम्हाला कळेल काय परिस्थिती आहे. मग तुमचे डोळे उघडतील. मी आहे म्हणून तुमचं बरं चाललं, मी गेल्यावर तुमचे डोळे उघडतील. गुले बाबा सांगत असतात. पोरं म्हणतात, बाबा आमचे उघडायचे तेव्हा उघडतील, तुम्ही एकदा कायमचे झाका. त्याची लई वाट पाहतो आम्ही आता. जेव्हा उघडायचे तेव्हा उघडते. तर काय महाराज म्हणतात, काही माणसं ते गाडी खाली, पूर्वी बैलगाडी चालत होते जास्त, मग गाडी खाली काय चालायचं कुत्र. आणि जे गाडी खाली चाललं त्याला भ्रम झाला माझ्यामुळं, गाडी चालली ते धापा द्यायला लागलं तर अजून धाप्या देतं. पूर्वी धाप्या देत नव्हतं कुत्र. ते चुकून एक दिवस गाडीच्या खाली शिरला आणि तो म्हणतो माझ्यामुळं गाडी चालली. गुरुवारी पांडुरंग बाबा घुले सांगतात, अरे कुत्र्या, त्या कुत्र्या सांगतो कोणी अंगाला लावून नका घेऊ.
हो तुझ्यामुळं काहीच चालत नाही रे याच्यातलं. जे चालायचं ते ज्याच्या त्याच्या प्रारब्धाने. हां मुलाचा संसार मुलीचा संसार ज्याच्या त्याच्या आमचे गुरुवर्य माधवबाबा मगर सांगायचे बापाने मुलाच्या संसारामध्ये लई लुडबुड करत जाऊ नये. त्याचे प्रारब्ध घेऊन जन्माला आलेलं राहत असतं. त्याच्या नशिबात असेल ना तुझ्यापेक्षा शतपटीने मोठा संसार उभा करून दाखवेल ते. जर का त्याच्या नशिबात नसलं ना तू किती चाटाचुटा आणून गोळा करून ठेव तू देखत बुक्का लावल्याशिवाय लई चाटाचुटा आणून गोळा करते हो काही काही लोक पोरायसाठी. काय ते लातात आणते घराच्या बाहेर काढी ते मागून. ते काही सेवा बी करीत नाही लई. तुम्हाला लई लोक मुलाबाळासाठी कारण आता त्यांची ती समज झालेली असते देह हे काळाचे धन कुबेराचे. अरे कुबेराचे नाही ते आमचे माधवबाबा मगरांनी पाठभेद केलेला होता. माधवबाबा मगर म्हणायचे देह हे काळाचे धन लेकरा बाळाची. ते मिस्किल होते बोलायला. मग मजेने पाठभेद ते लेकरा बाळासाठी करून ठेवा. अरे ते काही करून ठेवायचं काम नाही. ते त्यांचं नशीब घेऊन जन्माला आलेले आहे. त्याच्या प्रारब्धात असेल ना तर तुझ्यापेक्षा शतपटीने मोठा संसार उभा करेल ते. एवढी ताकद ईश्वराने त्याच्या मनगटात दिलेली आहे. जर त्याच्या नशिबात नसेल ना तू किती गोळा करून ठेव. मी नेहमी उदाहरण सांगत असतो. पाठीभर वांगी घेऊन म्हातारी बाजारात बसली शिवरच्या आणि आलं बघ गिऱ्हाईक. त्यानं म्हातारी विचार आजी कसे दिले हो वांगे. ते सांगितलं बा 20 रुपये पावशर सध्या आहे ना. तुम्ही पाहिलं का बाजारात जाऊन लय महाग आहे अन्न सध्या. ते म्हणे हे एवढं भाव असतो काय कुठं 30 रुपये पावशर आणि 20 रुपये पावशर टाकूनच दिलं तिनं मग त्या गिऱ्हाईकानं वांग. निघालं पुढं 80 रुपये किलो कुठं भाव आहे. पुढं गेल्यानंतर म्हातारी म्हणे बाई अजून मग बोहनी झाली बिचारा हात झटकून गेला मेला म्हणे माझा धंदा दिवसभराचा. हां शक्यतो दुकानदार बोहनीचं गिऱ्हाईक सोडित नाही. तिने अशी बडबड केली ना ते 5 पावलं पुढं गेलेलं गिऱ्हाईक पुन्हा मागत म्हणजे आजी काय म्हणल्या दादा तुला काय भाव मागायचं ते मागून घेणार रे. अरे पण असं राजा हात झटकून आणि पाठ लावून जाऊ नको रे. तू हातात घेतलेलं वांग टाकून दिलं. आई माझा हात लागला ना म्हणे वांग्याला आता तो काळजी करायचीच नाही म्हणे. या हाताचा असा गुण आहे या हाताने 52 एकर इकले म्हणे आतापर्यंत. आई इतका गुणवान हात जर असेल तर किती कमवून ठेवल्यावर ते सांभाळणारे सोयीना. इतका गुणवान हात राहतो काही काही बा. हा आता बापाने किती कमवून ठेवल्यानंतर हे गुणवान सांभाळीन बरं तुम्ही सांगा. अरे हे ठराव आहे बाबा भोगने ते फळ संचिताचं. त्याच्या संचितात जसा आहे तसा भोग होणार आहे. मग तुकोबारांचं चरण आहे भोगतो न घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान म्हणूनी मनी मानू नये खेदो आणि म्हणावा गोविंद वेळोवेळा. म्हणून संसाराचा अधिक उद्वेग नका भाऊ. मस्त प्रारब्धावर सोडून द्यावा. होत राहील जसा आहे आपल्या प्रारब्धावर त्या मुलाच्या प्रारब्धावर आपल्या प्रारब्धावर. आणि आपण अशा कल्पकतेने आणि अट्टहासाने परमार्थ मात्र केल्याशिवाय राहू नये. एकादशी आहे हरिदिनी आहे गीता जयंती आहे गीता पाठ केलाच पाहिजे. हरिदिनीच्या दिवशी हरिजागर केलाच पाहिजे. एखादी हरिकथा तरी आमच्या कानावर पडलीच पाहिजे. आणि मित्र हो सज्जनांनो तुम्ही या अट्टहासाने या धर्ममंडपामध्ये उपस्थित आहेत. तुमच्या खरोखर तुमच्या धर्मभावनेला वंदन आहे आमचं. हो वंदन आहे. तुकोबाराय म्हणतात परमार्थासाठी अट्टहास करणारे मंडळी आहेत आपण. वाहिला उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. तुकाराम महाराज म्हणतात हे बा कितीही या लोकांना सांगा संसाराच्या विषयी पण यांचा संसाराचा चिटका सुटत. आणि सांगू तुम्हाला आमच्या कोणत्याच साधूने संसार सोडायचा सांगितला. उलट सांगू तुम्हाला ज्ञानोबारायांनी भावंड सोडले तर सगळी संत मांदियाळी संसारिक आहे. माझ्या तुकोबारायांचा हो 2 बायकाचा संसार आहे. नाथबाबांच्या सारखा समर्थ संसारी संत मांदियाळीच झाला नाही कोणी. अरे ज्ञानोबारायांनी भावंड अरे ज्ञानोबारायांनी तर तुमच्या सारखा दुःखाचा संसार नाही केला. ज्ञानोबाराय तर म्हणतात माझा संसार कसा झालेला आहे अवघाची संसार सुखाचा करीन आनंदी भरीन. आपला संसार सुखाचा चालला का दुःखाचा चालला. बोलायचं वय नाही झालं का तुमचं अजून का अंगावर यासारखा आहे हा प्रश्न. कोण म्हणेल सुखाचा आहे. हा कधी पाहत मी या रोते क्यों तो बोले सुरत ही वैसी है.
कधी कधी असे माणूस वैतागून जातो, दिवसभर इंडलो म्हणतो वन वन करीत, पण तुकडा खायला भेटला नाही. कोणाचं थोबाड पाहिलं कोणी म्हणतो मग सकाळी संध्याकाळी बायकोला आले म्हणतो दे मला काही खायला फराळ बिराळचं. अरे इळभर इंडलो वन वन करीत पण एक तुकडा नाही भेटला. कोणाचं तोंड पाहिलं कोणी म्हणतो सकाळी. बायको म्हणते मी म्हणले होते तुम्हाला सकाळी आरशात पाहू नका. म्हणजे याचंच तोंड एवढं वंगळ होतं. लोकांवर दोष देतात. देऊच नको लोकांना दोष. हा करूच नको त्या संसाराची चिंता. तुला माहिती आहे आम्हाला तुझा संसाराचा चिटका सुटणार नाही. एक काम करा तुम्ही आणि आम्ही आपण सगळेजण मिळून तो संसार सोडायचा नाही. मग देवाच्या पायावर वाहून देऊ. देवा आम्ही भक्तीच्या मार्गाला लागलेलो आहात. या संसाराचं काय करायचं ते तू ठरव. हे तुकोबारांनी आजच्या अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे घालू दयावरी भार. तुका म्हणे घालू दयावरी
समाधान 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 जिचा सुनावे समाधान हे समाधान चित्तिया सुनावे समाधान चित्तिया सुनावे समाधान फेरीले अनंते कैसे जीवावे फेरीले अनंते कैसे जीवावे एकदा संप्रदायपूर्वक आपण सगळेजण भजन करू. वेळ आपली संपलेली आहे. शेवटच्या चरणाचं थोडंसं चिंतन आणि प्राप्त वेळेमध्ये या कीर्तन सेवेला पूर्णविराम द्यायचा आहे. एकदा संप्रदायपूर्वक आपण भजन करू. आतापर्यंत मी काही तुम्हाला तकलीफ दिली का? नाही ना. मागं बसलेले ते म्हणतात महाराज तुम प्रेम से गाव हम आराम से सोते आहे. सगळ्यांनी प्रेमपूर्वक टाळी वाजवा. थोडक्यात देवाचं भजन करू आणि थोडक्या वेळामध्ये आपण हे चिंतन भगवत चरणी समर्पित करू. विठोबार टाळी टाळी.